श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. मागे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी 1.5 दिवसाचा गणपतीला आणलं जातं आणि गणेशोत्सव साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी 3 वेळा अवतार घेतला होता. पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला, त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी, जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. तर तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती. श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने कार्यरत असतात. या वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार 12 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 5:44 सुरू होणार असून मंगळवारी म्हणजे 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:41 असणार आहे. उदय तिथीनुसार 13 फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल. गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर जे आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची. आपल्याला काय करायचं, गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला एक तामणामध्ये घ्यायचं आणि त्याला आपल्याला अभिषेक घालायचा आहे. तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात किंवा पंचामृताने घालायचं आहे. आपल्याला काय करायचं, 11 पळी आपल्याला गणपती बाप्पांवर पाणी हे अर्पण करायचं. प्रत्येक पळी जे आपण पाणी अर्पण करतील ते आपल्याला ओम विघ्नहर्ताय नमः किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत करत हे पाणी जे आहे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं. आणि त्यानंतर हे जे पाणी आहे, म्हणजे ह्याला तीर्थसुद्धा म्हणू शकतात, हे आपल्या मुलांना आवर्जून आपल्याला प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि म्हणूनच जे आहे आपल्याला गणपती बाप्पांची गणेश जयंतीच्या दिवशी विशेष सेवाही करायची, पूजाही करायची आणि त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळी हे एक फूल आपल्या घरी घेऊन यायचं आहे, ज्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे. जर आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल, ते कोणत्या आता परीक्षा देत असतील किंवा त्यांचं नोकरी व्यवसायामध्ये त्यांना यश नाही मिळत असेल किंवा आपल्याला कोणत्या व्यवसायामध्ये यश नाही मिळत असेल, तर ह्याकरता अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे. चहूबाजूने आपल्याला पैसा आपल्या घरामध्ये यायला लागेल हा उपाय केल्यामुळे. त्याबद्दल अतिशय महत्त्वाची आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, कारण हा उपाय आपण केवळ आणि केवळ गणेश चतुर्थीच्याच दिवशी करू शकतो. आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी, कारण उद्या आहे अंगारक योग आणि उद्याच्या योगामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचा फायदा जो 1000 पटीने आपल्याला मिळणार आहे. तर त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येईल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात. आपण कष्ट तर करतोय, मेहनत तो करतोय, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. त्याचबरोबर आपली मुलं आहेत ते अभ्यास करतात, पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा ते एखादा व्यवसाय करत असतील, नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नसेल किंवा आपल्याला सुद्धा कोणत्या कार्यामध्ये यश हे मिळत नसेल, तर आपल्याला जे आहे हा प्रभावी उपाय करायचा. हा उपाय केल्यामुळे जे आहे आपली कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण त्याचबरोबर जे आहे आपल्या घरामध्ये धन येण्याचे किंवा आपल्याला आर्थिक समस्यांपासून सुद्धा की आपल्यावर कर्ज असेल तर त्या कर्जापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. मी असं नाही सांगणार की फक्त आपल्याला उपाय करायचे, तर आपल्याला उपायाबरोबर जे आपल्याला मेहनतसुद्धा करायची, पण जे आपल्याला
आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही त्याच्याकरता आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त होण्याकरता आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे. उद्या आहे गणेश जयंती, त्याचबरोबर उद्या अंगारक योग तयार होतो आहे आणि ह्या योगामध्ये जर आपण काही उपाय केले तर त्याचा प्रभाव जो आहे 1000 पटीने आपल्याला फायदा हा मिळत असतो. आणि म्हणूनच जे फूल आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या सकाळी घरी घेऊन यायचं ते म्हणजे पांढऱ्या रुईचं फूल. पांढऱ्या रुईचं फूल जे आहे ते गणेशाला अतिशय प्रिय आहे आणि हे फूल जर आपण गणपती बाप्पांना अर्पण केलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. तर हा जो उपाय आहे हा आपण सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात. भर दुपारी आपल्याला कोणताही उपाय हा करायचा नाही आहे. तर उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर जे आपले स्नान झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, उद्या 2 रुईची फुलं, पांढऱ्या रुईची 2 फुलं आपल्या घरी घेऊन यायची. त्याचबरोबर आपल्याला 21 दुर्वांची एक जोडीसुद्धा तयार करायची. ह्या 2 वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाचं कापडसुद्धा लागणार आहे. तर ह्या 3 वस्तू आपल्याला घेऊन आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, ह्या 2 रुईची फुलं जी आहेत आणि त्याचबरोबर ह्या 21 दुर्वा ह्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्याला जे आहे 7 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. बरोबर 7 वेळाच करायचं आहे. एकही वेळा कमी करता येणार नाही तुम्हाला. 7 वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं. त्याचबरोबर आपल्याला 1 माळ म्हणजे 108 वेळा आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. ह्या 2 अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ज्या आपल्याला ह्या रुईच्या फुलांवर आणि दुर्वांवर करायच्या आहेत. सेवा करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचे, हे 2 रुईची फुलं आहेत आणि 21 दुर्वाची जी जोडी आहे त्या लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधायचं आहे आणि त्याची एक पोटली आपल्याला तयार करायची आहे. आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला ठेवायची आहे. उजव्या साईडला म्हणजे आपली डावी बाजू असेल तर गणपती बाप्पांची उजव्या साईडला आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर ही पोटली आपल्याला तिथेच ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आहे मंगळवार आणि बुधवारी जे आपण सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान करायचे. स्नान झाल्यानंतर जे आहे आपल्याला ही पोटली जी आहे पुन्हा आपल्या हातामध्ये घ्यायची. हातामध्ये घ्यायच्या अगोदर ह्या पोटलीला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आणि मग ही पोटली आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. आणि 1 वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं. 1 वेळा आपल्याला गायत्री मंत्र बोलायचं. त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. ह्या ज्या सेवा आपण ह्या रुईच्या फुलांवर आणि दुर्वांवर केल्या त्यामुळे त्या अभिमंत्रित झालेल्या आहेत. आता जर तुमचे मुलं परीक्षेला जाणार असतील, कारण आता 10वी 12वीची परीक्षा चालू आहे, तर तुम्ही आवर्जून ही पोटली मुलांना आपल्याबरोबर घेऊन जायला लावा. कारण ही पोटली जर त्यांच्या जवळ असेल तर त्यांनी केलेली जी मेहनत आहे म्हणजे त्यांनी केलेला जो अभ्यास आहे तो त्यांना लक्षात राहील. त्यांना चांगल्या मार्क्स मिळण्यामध्ये मदत होईल. कारण हा उपाय आपण फक्त आणि फक्त गणेश चतुर्थीच्याच दिवशी करू शकतो. त्याचबरोबर जर तुम्हाला व्यवसायामध्ये यश नाही मिळत असेल तर तुमचं दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यामध्ये ठेवा किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. तुम्हाला ज्या पण समस्या असतील त्या समस्यांच्या हिशोबाने तुम्हाला ही पोटली तिथे ठेवायची आहे. आता समजा तुम्ही तुमच्या दुकानाच्या इकडे हा उपाय करणार असेल तर काय करायचं, सकाळी ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांच्या इकडनं उचलायची आहे आणि आपल्या दुकानाच्या इकडे जाऊन गल्ल्यामध्ये ठेवायची. पुन्हा संध्याकाळी आपल्याला येताना ही पोटली घेऊन यायची आणि पुन्हा गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला ठेवायची आहे. असं सलग आपल्याला 16 दिवस करायचं आहे. ह्या उपायाचा प्रभाव जो आहे 16 दिवस पुरेपूर होतो. आणि 16 दिवस झाल्यानंतर ही जी पोटली आहे ती आपल्याला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून टाकायचे. पुन्हा परत संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा तुम्ही पुन्हा हा उपाय करू शकतात. हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल. जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल आणि आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून असं यश मिळणार आहे. आपल्याला यश म्हणजे उपाय करायचे पण त्याचबरोबर मेहनत करायला अजिबात विसरायचं नाही आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय तुम्ही करून तर बघा. तुम्हाला 1000 पटीने ह्याचा फायदा हा मिळणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.